मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. टेट 2025 ज्यांनी दिलेली आहे अशा सर्व उमेदवारांसाठी सर्वप्रथम स्वतःची पाठ स्वतः थोपटून घ्यायची की फायनली आपण ज्याची वाट पाहत होतो तो आता एक मुद्दा तर मार्गी लागलेला आहे, ते म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. मित्रांनो, पोर्टलच्या या वेबसाईटवरती महाराष्ट्र टीचर्स .org.in GOV.in या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2025 चा टॅब दिसणार आहे आणि तिथं तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा रोल नंबर इथे टाकायचा आहे. जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत असाल किंवा पहिल्यांदा जर वेबसाईटवरती आलेला असाल तर लॉग इन न करता प्रथमतः तुम्ही रजिस्टर हिअर असं करायचं आहे. इथं तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर जी टेट परीक्षा दिलेली आहे तो टाकायचा आहे आणि चेक द डिटेल्स करायचे आहेत. हे करत असताना तुमच्या अधिकृत मोबाईलवरती OTP येणार आहे आणि ते केल्यावरती चेक डिटेल्स करून तुमचे सर्व जो डेटा तुम्ही IBPS च्या वेबसाईटवरती भरला होता तोच तुम्हाला इथे दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म करायचा आहे सेल्फ सर्टिफाय. याच्या संदर्भातील जेव्हा याच वेबसाईटवरती उमेदवारांसाठी काही सूचना आहेत, काही आस्थापनांसाठी सूचना आहेत, भरपूर मोठ्या विस्तृत सूचना आहेत, परंतु याच्यामधल्या महत्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपण पाठपुरावा केला होता त्यालाच फक्त यश मिळालं नसून तुम्हा सर्व संघटनांच्या सोबतच प्रत्येक उमेदवारांचा ज्याला शिक्षक व्हायचे त्याला जी आस्था आहे त्या सर्वांच्या हे यश आहे आणि त्याचमुळे रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, चला तर आपण या सूचना डिटेलमध्ये वन बाय वन पाहून घेऊया. मित्रांनो, या आपण पाहतोय उमेदवारांच्या सूचना. इथे बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे आणि स्वतंत्रपणे पोर्टलवरती टॅब जो आत्ताच आपण पाहिला तो सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. रजिस्ट्रेशन करत असताना घाई करायची नाही, आरामात करायचं आहे. बरेच चेंजेस सुद्धा होऊ शकतात कारण हे रजिस्ट्रेशन 15/12/2025 पासून सुरू झालं असून 29 डिसेंबर 2025 पर्यंत रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट देण्यात आलेली आहे. TET आणि CTET मध्ये तफावत असेल किंवा मार्क्स मध्ये बदल असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा याच्यामध्ये सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे आणि TET CTET ही तुमची नवीन जी आता तुम्ही TET दिलेली आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही याचं सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे कारण त्याच्यासाठी तारखा निश्चित करून दिलेल्या आहेत. ती सुद्धा आपण PDF डिटेलमध्ये पाहूयात. त्याचबरोबर जेव्हा 10वीचे गुण, 12वीचे गुण, पदव्युत्तरचे गुण, CGPA किंवा OGPA किंवा लेटर ग्रेड अशी ज्या श्रेणीमध्ये असतात त्यांनी मात्र इथं करत असताना प्राप्त गुण विचारात घेऊन त्याचं पर्सेंटेज काढून इथं त्यांनी टाकायचे आहेत जेव्हा तुम्ही सेल्फ सर्टिफाय करणार आहात. आणि सोबतच 10वी किंवा 12वी मध्ये जर तुम्ही डिप्लोमा केला असेल त्या पद्धतीने पुरावे सोबत जोडायचे आहेत म्हणजे त्या पद्धतीचे तुम्ही डॉक्युमेंट्स जोडायचे इथं आहेत. आणि जे काही पदवी तुम्ही केलेली आहे ग्रॅज्युएशन, BSc, BA आणि BCom whatever त्याचे मुख्य विषय फक्त टाकायचे आहेत. तुम्ही जे सेकंडरी विषय आहेत सबसायडरी ते तुम्ही इथे टाकायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल इंग्रजी विषय जेव्हा तुमचा मुख्य असतो तेव्हा 2 विषय हिस्ट्री आणि बाकी दुसरा एखादा हिंदी असू शकतो, परंतु जो मेन स्पेशलायझेशन आहे तोच टाकायचा आहे. आणि माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये तर स्वतः निवृत्त शिक्षकांचा समावेश होतो. अन्यथा जे शहीद शिक्षक आहेत त्यांच्या विधवा पत्नीचा, मुलाचा अथवा अविवाहित मुलगी जर असेल त्यांचा फक्त या प्रवर्गात समावेश होतो. BA, BSc, B.Ed इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता व शीर्षकाखाली करायची आहे. आणि सोपं प्रमाणपत्र करत असताना काही अडचण आल्यास मात्र एजुपवित्र 25@gmail.com या मेलवरती संपर्क करायचा. मित्रांनो, या सर्वसाधारण सूचना आहेत. डिटेलमध्ये सूचना उमेदवारांसाठी कोणत्या आहेत त्या सुद्धा आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. मित्रांनो, अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट कोणताही मिस होणार नाही. आता मित्रांनो, पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भातल्या या शिक्षण सेवक म्हणजे अर्थात शिक्षक पदभरतीच्या उमेदवारांनी टेट 2025 दिलेली आहे त्यांचं स्वप्रमाणपत्र करण्यासाठी पोर्टलच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. त्या डिटेलमध्ये माहिती व सूचना दिलेल्या आहेत. आता ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्याच्यामध्ये ही परीक्षा किती उमेदवारांनी दिली,
आता किती उमेदवारांनी नोंदणी केली, परीक्षा किती दिवसांपर्यंत दिली, किती गुणांची होती, याच्याबद्दलची थोडक्यात माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि आता किती उमेदवार रजिस्ट्रेशन करत असताना सेल्फ सर्टिफिकेशन हे बंधनकारक असणार आहे. आणि त्याचमुळे सेल्फ सर्टिफिकेशनची जी तारीख आहे ती 29 डिसेंबर तोपर्यंत उमेदवारांना सेल्फ सर्टिफाय करायची आहे. आणि ज्या काही संस्था आहेत किंवा रिक्त पदांच्या गटांचा विषय निहाय, आरक्षण निहाय, व्यवस्थेपन निहाय ही पोर्टलवरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि एका रिक्त पदासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जाहिराती व मुलाखती शिवाय या प्रकारातील एकाच एक प्रमाणात पोर्टल मार्फत नियुक्ती देण्यात येणार आहे. आणि मुलाखतीसह उमेदवारांसाठी अजून एक गुड न्यूज अशी आहे की एका जागेसाठी 10 उमेदवार न देता एका जागेसाठी 3 उमेदवार पोर्टल मार्फत देण्यात येणार आहे. ती अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज आहे. सो लाईक करायला विसरायचं नाहीये. मित्रांनो, याच्यानंतरची जी सूचना आहे ती म्हणजे बऱ्यापैकी उमेदवारांसाठी जी अपियर उमेदवारांना संधी देण्यात आली होती त्यांच्या संदर्भातली यांनी हे डिटेल्स दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. सोबतच आपलं टेलिग्राम जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं सुद्धा तुम्हाला ही PDF उपलब्ध करून देण्यात येईलच. आता मित्रांनो, 11 नंबरची जो सूचना आहे ती महत्वाची आहे. त्याच्यामध्ये उमेदवाराची जी शैक्षणिक अर्हता आहे ती म्हणजे 14/5/2025 पर्यंत धारण केली असं म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. आणि व्यावसायिक अर्हता आहे ती मात्र 25 सप्टेंबर 2025 पर्यंतची असणार आहे. विशेषतः हे अपियरच्या मुलांसाठी ही संधी दिलेली आहे. अन्यथा सर्व उमेदवारांसाठी 14 मे 2025 च्या अगोदरची शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे. आणि जे मेरिट लिस्ट आहे त्याच्यानुसार आरक्षणानुसार इयत्तांचा गट, विषय, उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम जे लॉक प्रेफरन्स करणार आहेत त्याच्यानुसार एकत्रित अपलोड केलेले उमेदवारांना दिसतील. आता उमेदवारांची गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट आहे त्यानुसार स्वप्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती आहेत त्या समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याच्या आदेश आवश्यक ती कारवाई करायची आहे. आता पत्र करत असताना कोणतीही सूचना करायची आहेत, लक्षात घ्यायची आहे ते लक्षात घ्या. खोटी माहिती द्यायची नाहीये, त्याचमध्ये अनधिकृतपणे खोडाखोड सुद्धा करायची नाहीये. आणि विहित अर्हतेच्या अटी पूर्ण करायच्या आहेत किंवा गैरवर्तणूक करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस करण्यासाठी अपात्र ठरवले जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये पहिली जी आहे त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे. ते तुम्ही करत असताना पहिल्यांदा तुमचा लॉग इन ID 10 अंकी टेटचा जो रोल नंबर आहे 2025 चा तो असेल आणि पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे. त्यानंतर बघा, स्वतः रजिस्ट्रेशन किंवा सेल्फ सर्टिफिकेशन आहे, स्वप्रमाणपत्र हे स्वतः उमेदवाराने करणं आवश्यक आहे. ते करत असताना हा अर्ज मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी, रजिस्ट्रेशन किंवा सेल्फ सर्टिफाय करत असताना इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरायचे आहे. संक्षिप्त अब्रिव्हिएशन न देता कॅपिटलमध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव, एक स्पेस सोडायची आहे. आणि पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादी मध्ये सुद्धा एक स्पेस सोडायची आहे. मित्रांनो, हे व्यवस्थित भरा. जरी तुमचं पोर्टल फॉर्म जेव्हा तुम्ही परीक्षा दिली आहे त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर आता मात्र तुम्ही चूक करू नका. आणि जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल दोन्ही तर ऍफिडेव्हिट किंवा सेल्फ एखादं गॅझेट सुद्धा करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, चौथा मुद्दा आपण पाहतोय की शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेसाठी स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिल्याने क्रमाने नमूद करायची आहे. त्यामुळे गुणपत्रावरील दिनांक आणि जे काही आहे व्यावसायिक अर्हता आहे त्याच पद्धतीने त्याच्या अगोदरची असायला हवी. 6वा मुद्दा आहे राखून ठेवला असेल निकाल, त्यांचं सुद्धा 25/9/2025 पूर्वीचा जर नंतर जाहीर झाला असेल उमेदवारांना कोणतेही मुदतीत अर्हता केली अशी मान्यता देणार नाही. पत्राचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक लिहायचा आहे. मित्रांनो, हेही लक्षात घ्या. 8वा मुद्दा आहे की उमेदवारांची वय, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी अंशकालीन किंवा जे काही तुम्ही दावा करणार आहात ते संदर्भापणे अचूकपणे संबंधित रकान्यामध्ये स्पष्ट दावा नसल्यास दाव्याचा विचार केला जाणार नाही. एकापेक्षा जास्त दावे इच्छित करू असल्यास ते तसे स्पष्टपणे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद करायचे आहे. त्यामुळे मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही.
पहिल्यांदा जर तुमच्याकडे एखादं प्रमाणपत्र नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल भूकंपग्रस्त नो केलं होतं आणि आता जर तुमच्याकडे ते असेल तर ते करता येऊ शकतं का, याच्या संदर्भात नवीन एखादा व्हिडिओ तुम्हाला नक्की चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. सो स्टे कनेक्टेड. याचबरोबर सोबत मित्रांनो, यावेळेस काही शेवटच्या दिनांकापर्यंत सदर अधिसूचना दिली होती की 14 मे पर्यंतचे जे डॉक्युमेंट्स आहेत तोपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये दिव्यांगाचा दावा केला आहे अशा उमेदवारांना दिव्यांगाच्या दाव्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात येणार नाही. दिव्यांग आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र जर तुम्ही दिव्यांग मध्ये यस केलं असेल तर मात्र त्याच्यामध्ये आता कोणताही बदल करण्यात येणार नाही. सोबतच प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल असणं उमेदवारांकडे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी कोणासाठी एक्झेम्पशन आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी. बाकीच्या सर्व उमेदवारांना नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल कधीच ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो, याच्यासाठी शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केलेला पाहिलाच असेल. इंस्टाग्राम, फेसबुक, इव्हन तुम्ही टेलिग्राम वरती सुद्धा पाहिलं असेल. आणि नॉन क्रिमिनल हे तुम्ही रजिस्ट्रेशनची शेवटचा जो दिवस आहे 29 डिसेंबर 2025च्या त्या तारखेपर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे. सेल्फ सर्टिफाय एकदा फॉर्म करून झाल्यानंतर मात्र तुम्हाला पुन्हा नॉन क्रिमिनलची तारीख अपडेट तर करताच येणार नाही. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला हे ग्राह्य या शैक्षणिक इयर मधलं ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम अजून ह्या एक मागणी खूप धडधडीत पद्धतीने मान्य झालेली आहे. जे खूप दावा करत होते या अगोदर की मागणी मान्यच होणार नाही, त्यांच्यासाठी हा महत्वाचं उत्तर आपल्या या फॅमिलीच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. आता बघा, हे सर्व जे उमेदवार आहेत की दुर्बल गटातील असतील किंवा ईडब्ल्यूएस उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा सक्षम व्यवस्थित ते केवळ महाराष्ट्रासाठी लागू असलेला असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. सोबतच 13वा सुद्धा मुद्दा आहे. उमेदवारांची निश्चित होईल. अपात्र उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वप्रमाणपत्राच्या पात्रतेविषयी मूळ कागदपत्र प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपास. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं सिलेक्शन झाल्यावरती त्याच वेळेस तुमचं होणार आहे, जेव्हा तुम्ही व्यवस्थापनाच्या तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख लागेल. 14वा मुद्दा आहे की अध्यापनाला मानसिक पात्रता सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित करणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षक भरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयात कर्मचारीसाठी माध्यम नियुक्ती केलेली नाही. नोकरी मिळवून देतो फसवणूक करण्यापासून कोणत्याही व्यक्तीपासून सावधान राहायचं आहे. सोबतच स्वप्रमाणपत्रातली जी माहिती आहे व्यवस्थित वाचन करून भरायची आहे. स्वप्रमाणपत्राची संपूर्ण माहिती निवड केल्यावर कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहायचे आहे. कारण त्या पोर्टलच्या वेबसाईटवरती किंवा आपल्या चॅनलवरती जरी तुम्ही कनेक्ट व्हाल तरी तुम्हाला ही पूर्णतः माहिती मिळू आणि जर तुमचे एखादे अपडेट महत्वाची मिस राहील तर त्याला तुम्ही जबाबदार असणार आहे. आता आरक्षणाबद्दलचे सर्व दिलेलं आहे. उभे आरक्षण, आडवे आरक्षण, त्याचबरोबर कशी पद्धतीने उमेदवारांनी त्याचा लाभ दिला जाईल याच्या सर्वता पूर्णता डिटेल या प्रवर्गामध्ये त्यांनी दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आणि महिलांच्या आरक्षणामध्ये अंशतः बघा, समांतर आरक्षण मध्ये जो प्रकार आहे त्याच्यामध्ये महिला आरक्षणासाठी कोणकोणत्या त्यांना तर सध्या नॉन क्रिमिनल लागू नाहीये, परंतु कशा पद्धतीने ते दिले जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आरक्षित पदावर जेव्हा तुम्ही दावा करताय तेव्हा सुद्धा ते गरजेचं आहे. म्हणजे डोमासाईल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या उमेदवार नॉन क्रिमिनल बंधनकारक नाही. अशा प्रकारे माजी सैनिकांच्या आरक्षणाबद्दल सुद्धा यांनी पूर्णतः डिटेल दिलेला आहे. प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण कसं दिलं, प्रकल्प भूकंपग्रस्ताचं, प्रावण्यग्रस्त, अनाथ व्यक्तींचं आरक्षण कसं दिलं जाणार आहे, दिव्यांगांचं आरक्षण देत असताना कशा पद्धतीने त्यांचे हे कॅल्क्युलेशन करायचे आहे, सर्वता डिटेल दिलेले आहे. सोबतच पहिल्यांदाच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांसंदर्भातल्या सुद्धा तरतुदी यावेळी पोर्टल रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेला आहे. आणि प्रमाणपत्र आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. 2 पेक्षा अधिक उमेदवार असतील तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. जेव्हा तुम्ही हा फॉर्म रजिस्ट्रेशन करणार आहात तेव्हा ते तुम्हाला स्वतः ते प्रमाणपत्र भरायचं असतं आणि त्याच्यामध्ये अटॅच सुद्धा करायचं असतं. त्याचबरोबर MSc कंपल्सरी आहे. आणि उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सादर करण्याची प्रमाणपत्र. आता प्रमाणपत्र कोणकोणती असणार आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या. उमेदवारांची गुणवत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता याच्यानुसार वेगवेगळी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आहे की मॅट्रिकचे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं
सोबतच वयाचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांनी विहित नमुन्यामध्ये केलेलं, जन्मदिनांक नमूद असलेली शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा कोणताही चालू शकेल. त्याच्यामध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा असेल किंवा बाकीचं कुठलंही असू शकतं. शैक्षणिक व्यावसायिक अहवालामध्ये माध्यमिक शाळेचे SSC असेल किंवा गुणपत्रक असतं, बोर्ड 12वीचं सर्टिफिकेट हे सुद्धा तुमचं इथे चालणार आहे. माध्यमिक शाळा किंवा याच्यामध्ये त्यांनी अजून सांगितलेलं आहे की HSC प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेल्या पदविकाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने सक्षम प्रदान केलं गुणपत्र, सोबतच पदव्युत्तर परीक्षांच्या प्रत्येक परीक्षाचे औपचारिकरित्या प्रदान केलेले गुणपत्र प्रमाणपत्र अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट्स इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अध्यापक विषय गटातील पदांसाठी आवश्यक असलेला किमान अर्हतेची आवश्यक प्रमाणपत्र आहेत. मित्रांनो, 10वीचं जे माध्यम आहे ते शिक्षक भरतीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. महत्वाचं अपडेट सुद्धा आहे. जे ते पदवीकरता जे CGP आहे किंवा OGP आहे, लेटर ग्रेड आहे, त्यांनी सुद्धा संस्थेच्या निकषानुसार शेकडामध्ये गुण नोंदवायचे आहेत. ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तुमच्याच मार्कलिस्टच्या पाठीमागच्या साईडला पूर्णतः डिटेल दिलेले असतात कशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत TET, CTT प्रमाणपत्र 1 ते 10 उमेदवारांनी सादर करणे तितकेच आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांची संबंधित पृष्ठाची प्रत उमेदवारांनी सादर करणं गरजेचं आहे, ते म्हणजे टेटची गुणपत्र. त्याच्यामध्ये उमेदवारांचं नाव असल्या निकाल यादीतील असलं पाहिजे. उमेदवार मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. आता याच्यामध्ये जर मागासवर्गीयचे जे काही आपण घेतोय, जर आरक्षणचा लाभ घेत असेल तर त्याचा पुरावा असला पाहिजे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे ज्यांच्यासाठी रिलेटेड आहे. दिव्यांग अपंगाचा पुरावा असला पाहिजे. माजी सैनिकांचा असेल, महिला आरक्षण असेल, ज्याचे तुम्ही आरक्षणाचा लाभ घेत आहात किंवा एकापेक्षा दोन्ही आरक्षणाचा लाभ घेत आहात, जसं की महिला आहे, नॉन क्रिमिनल आहे किंवा OBC आहे, अशा बऱ्याच घेत असतात, त्यामुळे व्यवस्थित हे करायचं आहे. आणि बघा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडत असताना साध्या कागदावर टंकलिखित करून उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. आणि त्याच्यामध्ये 2006 नंतर जर 2 अपत्यापेक्षा अधिक असेल, 2006 नंतर तर मात्र ते नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं त्याचा सुद्धा एक नमुना आपण चॅनलवरती लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. सो स्टे कनेक्टेड. गैरमार्ग प्रकाराचा प्रयत्न केला, बनावट कागदपत्र करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल. अशा पद्धतीचे हे त्यांनी पूर्णतः डिटेल दिलेल्या आहेत. त्यामुळे दबाव आणणं, चुकीची माहिती भरणं, किती चुकीचं आहे, खाडाखोड करणं, हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि गैरप्रकाराबाबत सुद्धा कारवाई केलेली आहे. जसं शिक्षक TET संपादनक होती, त्याच्यामध्ये जे काही घोटाळा फ्रॉड मध्ये अडकले होते त्याच्याबद्दल सुद्धा हे महत्वाचं दिलेलं आहे. आणि बघा, महत्वाचं आहे, उमेदवारांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार उमेदवार रिक्त पदासाठी उमेदवार अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीचे प्राधान्यक्रम भरणे, लॉक करणे, माहिती अद्ययावत करणे, याच्यासाठी वेळोवेळी सूचना पोर्टलवरती दिल्या जातील. तसंच मित्रांनो, या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत.